फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथे पर्यटन विकास योजनेअंतर्गत 1.5 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन माजी सभापती चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते संपन्न झालं आहे। प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2022-23 अंतर्गत गिरजेश्वर महादेव मंदिर संस्थान पिंपळगाव वळण येथे गिरजा नदीवर दशक्रिया विधिघाट बांधकाम करणे व दशक्रिया मंडप बांधणे या विकास कामाचं भूमिपूजन समारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा फुलंब्री नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा ठोंबरे, सरपंच तारा गायकवाड, उपसरपंच प्रकाश शिरसाट, वैशाली वहाटुळे यांची उपस्थिती होती। यापूर्वी देखील राजेंद्र ठोंबरे व चंद्रकांत जाधव यांच्या प्रयत्नातून तालुक्यात पर्यटन स्थळ विकासासाठी 10 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून यात प्रामुख्याने पाल येथील सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी 5.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। यात संरक्षण भिंत, सिमेंट रोड, दशक्रिया घाट, सभागृह, पेवर ब्लॉक अशी अनेक कामे करण्यात आली असून लोहगड नांद्रा येथे सभागृह, बाबुळघाट तरटे येथे मसोबा महाराज मंदिर सभागृह अशी कामे पुढील टप्प्यात होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। ग्रामपंचायत पिंपळगाव वळण सदस्य ज्ञानेश्वर गायकवाड, जगन्नाथ वहाटुळे, विष्णू वहाटुळे, शेखू वहाटुळे, कृष्णा वहाटुळे, माधव खंडाळे, रंगनाथ कैसभट, दादा नाना वहाटुळे, जगन्नाथ टेकाळे, बाळू कैसभट, कय्यूम शेख आणि समस्त गावकरी उपस्थित होते। मी मार्केट कमिटीचा सभापती असताना राजेंद्र ठोंबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी आपण अनेक ठिकाणी निधी उपलब्ध करून घेतला। त्यामध्ये काल पिंपळगाव वळण येथे जे भूमिपूजन झालं तर त्या ठिकाणी 1.5 कोटीचा निधी आपण त्याचं नियोजन केलं आणि त्याप्रमाणेच पाल येथे जवळपास 5,20,00,000चं विकास काम आपण यापूर्वी केले। मारसावळी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जवळपास 40 लाखाचा निधी आपण त्या ठिकाणी दिला होता। त्या ठिकाणी अनेक कामं झाली। दुसरे लोहगड नांद्रा या ठिकाणी एक सभागृह आणि संरक्षण भिंत झाली। तसेच त्याप्रमाणे तरटे या ठिकाणी एक सभागृह, फुलंब्री येथे राम मंदिरासाठी 2 कोटीचा निधी, असे अनेक प्रकारचे निधी उपलब्ध करून विकास कामे आपण या ठिकाणी केली आणि यापुढे ती कामं चालूच राहणार आहे। दुसऱ्या टप्प्याचं कामाचा आपण या ठिकाणी पाठपुरावा करतो। एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शंभूराज देसाई पर्यटन मंत्री असताना आता सुद्धा आपण त्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा पाठपुरावा करतो। अनेक विकास कामे आपण या ठिकाणी करणार आहोत।